88वे मराठी साहित्य संमेलन नामदेवांची कर्मभूमी घुमान इथं भरत आहे। त्यासाठी मराठी सारस्वत 2000 महिलांचा प्रवास करून घुमान इथं दाखल झालेले आहेत आणि भागवत धर्माची पताका घेऊन पुन्हा इथं वारकरी दाखल झालेले आहेत आणि पुन्हा नामदेवांनी जे समाज परिवर्तनाचं काम केलं तीच परंपरा पुढे चालवण्याचं काम होत आहे। आपल्यासोबत नाशिकवरून आलेले काही वारकरी आहेत, ते खास या संमेलनासाठी इथं आलेत। मी नाशिकहून आलेलो आहे, साहित्य परिषदेसाठी आलेलो आहे आणि पूर्वी 8 वर्षापूर्वी मी इथे येऊन गेलेलो आहे इथं आणि आता हे परत साहित्य परिषदेसाठी आलो आहे। संत नामदेवांचा मी पोशाख करून आलो आहे। नामदेवांचा काय संदेश आहे आजच्या काळासाठी? नामदेवांचा संदेश असा आहे का सर्व भगवंत पांडुरंगाची सेवा करावी आणि सर्व समभाव हे याने नांदावं समाजाने एकत्र, हा संदेश आहे। काही भक्तांनी नामदेवांवर पोवाडाही केलाय, आपण ऐकूया त्यांनी नेमकं काय पोवाडा केलाय, तो काय पोवाडा आहे तुमचा? ऐका ऐका सारे सज्जन करतो कथन विठ्ठल भक्ताचे महिमान संत नामयाचे गुणगान ऐका हो ऐका देऊनी ध्यान जी 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 ऐका हो ऐका देऊनी ध्यान जी। थोर संत नामदेव पांडुरंगा त्याचा अभिमान त्याची कथा करतो कथन टपली संगे विनयाची तन त्या भक्ताचे गुणगान करती शाहिराची कवन पोवाड समजा तुम्ही याच समजा कीर्तन जी जी जी। वारकऱ्यांचे माहेर विठ्ठलाचे पंढरपूर पिता दामा शेट्टीरेकर माता गोनाई सुंदर सन 1270 नामदेवे घेतला अवतार पांडुरंग आले बारशाला पाहणे भक्ताला जी 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 पाहणे भक्ताला जी जी जी। सन 1350 जीवनाचे कार्य झाले खास संपिता अवतार कार्याला नामदेव गेले वैकुंठाला पांडुरंगाचे महाद्वारी संत श्रेष्ठाची पायरी करता भक्तीने वंदन होती पावन जी 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 होती पावन जी जी। एकंदरीत भागवत धर्माचा भगवा रंगही या संमेलनामध्ये मिसळलेला असणार आहे। जी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह प्रकाश दांडगे, घुमान। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।